पालक रोल तर खायचे आहे, पण चीज नाही, पनीर नाही, बॅटरसाठी कॉर्नस्टार्च नाही, कॉर्नफ्लॉर नाही, मैदा आरोग्यासाठी चांगला नाही, तर मग काय करायचं? या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हाताशी असलेल्या साहित्यापासून आज आपण पालक रोल करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 2 बटाटे उकडून घेतले आणि किसून घेतले. किस करून घेतला बटाट्याचा उकडलेल्या आणि पातीचा कांदा आणि हिरवी मिरची बारीक चॉप करून घेतली. धणे, जिरं आणि मिरे थोडं भाजून दरदरीत कुटून घेतलं आणि क्रश केलेले मटार घातले. काळं मीठ घातलं. चाट मसाला पण घालू शकता तुम्ही. थोडी चिमूटभर हळद घातली. थोडं लाल तिखट घातलं, जास्त नाही घातलं. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि साधं मीठ घातलं, नॉर्मल मीठ. आणि लिंबाचा रस घातला, अर्ध्या लिंबाचा, चटपटीत होण्यासाठी. आणि छान हाताने मॅश करून घेतलं, एकजीव करून घेतलं. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडला की लाईक करा. आता भरपूर अशी कोथिंबीर घातली. हे पण छान मिक्स करून घेतलं. आता एका भांड्यात तांदळाचं पीठ घेतलं, 1 वाटी, आणि 2 चम्मच बेसन घातलं, 1.5 ते 2 चम्मच चिली फ्लेक्स घातले, थोडं कोथिंबीर घातली, मीठ घातलं चवीनुसार, थोडं जिरं घातलं आणि धणे जिरे पावडर घातलं थोडं, आणि छान बॅटर तयार करून घेतलं पाणी घालून. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही करायचं आहे. हे बघा, असं बॅटर तयार करायचं आहे. आता पालक घेतले, पालकचे पानं घेतले. या रेसिपीसाठी पालकचे थोडे मोठे पानं पाहिजे. मोठ्या पानाची पालक पाहिजे आपल्याला. आता एक पान घ्यायचं आहे आणि हे जे आपण सारण किंवा फिलिंग तयार केली होती त्याचे असे गोळे करून, लंबछळ असे सिलेंडर शेपमध्ये गोळे करून त्या पालकमध्ये स्टफ करून असे रोल करून घ्यायचे आहे, गोल गोल. हे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसे. देठ मात्र काढून घ्यायचं आहे, पूर्ण प्लेन असं देठ काढून घ्यायचं आहे, प्लेन करून घ्यायचे आहे. आता दुसरं पण मी करून दाखवते. हे बघा, अशाच प्रकारे पूर्ण रोल तयार करून घ्यायचे आहे. आपले पूर्ण रोल तयार झाले. आता हे हळूहळू तळून काढायचे आहे. घरच्या घरी हाताशी असलेल्या साहित्यापासून हे पालक रोल केले आहेत आणि तितकेच टेस्टी लागतात हे, आणि छान मस्त कुरकुरीत होतात. छान कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर तळून काढायचे आहे. हे बघा, छान कलर आलेला आहे, मस्त. या प्रकारे आपल्याला सगळे रोल तळून काढायचे आहे. दिसायला पण सुंदर दिसतात. घरच्या घरी पालक रोल, हाताशी असलेल्या साहित्यापासून. हे सगळं साहित्य घरीच असते आपल्या.
हे बघा, अशाच प्रकारे पूर्ण रोल तळून काढायचे आहे. आपले पूर्ण रोल तयार झालेले आहे. रेडी टू सर्व. दिसायला पण सुंदर दिसतात आणि खायला पण खूप टेस्टी, कुरकुरीत आणि आतून मऊ असे छान मस्त झाले आहे पालक रोल. आणि चटणी, चिंचेची चटणी, टोमॅटो सॉस, दह्याची चटणी, कुठल्याही चटणी सोबत तुम्ही हे खाऊ शकता. आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. घरच्या घरी हाताशी असलेल्या साहित्यापासून झटपट होणारे पालक रोल, होममेड रेसिपी. खूप टेस्टी आणि खूप मजेदार लागते ही रेसिपी. तुम्ही पण करून बघा घरच्या घरी पालक रोल माझ्या पद्धतीने आणि एन्जॉय करा. मस्त. बाय.